नमस्कार, मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. लग्नाच्या आधी मुलांनी किंवा मुलींनी शारीरिक संबंध ठेवणं कितपत योग्य आहे? आणि खरं तर हा फार गुंतागुंतीचा विषय आहे असं मला वाटते. कारण होतंय काय, आजकाल खूप लहान वयात मुलं सेक्स करतात. ते वय सुद्धा येत नाही त्याच्या आधीच. मध्ये कुठला तरी एक सर्वे झाला होता शाळेत, तर त्याच्यात त्यांनी व्हर्जिनिटी संदर्भात आणि असा काहीतरी सर्वे केला होता. त्याच्यात असं आढळलं होतं की 60-65% मुली यांनी आधीच म्हणजे साधारण एक 9वी-10वीच्या वेळेला सेक्स केलेला आहे ऑलरेडी. अशा प्रकारचा जेव्हा सर्वे येतो, मग लग्नाची वेळ तर 18 आणि 21 असं जे काही वय आहे आपलं, मग त्याच्या वेळापर्यंत ते किती वेळा त्यांचा सेक्स करून झालेला असेल. मग करावा का नाही हा प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ असा प्रश्न पडतो. करावा असं जर म्हटलं तर करतच आहेत लोक. नको म्हटलं तरी कोणी थांबणार नाहीत. आणि करू नका असं जरी कोणाला काही सांगितलं तरी लोक ऐकणार नाहीत. कारण आत्ता बदललेला सगळा जो ट्रेंड आहे, जो जमाना आहे, जे काही लैंगिकतेबद्दलचे बाहेर व्हिडिओज आणि पॉर्न आणि या सगळ्या गोष्टी ज्या दाखवल्या जातात, त्याच्यातून यांच्या शरीरात होणारे हॉर्मोनल चेंजेस, बदल, आणि ते बघून मग कोणतरी मित्र किंवा मैत्रीण करते म्हणून आपण करायचे. हे प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. मग जी पूर्वीची अरेंज मॅरेज करणारी जी लोक होती, तर त्यांचं फर्स्ट नाईटच्या साठीची जी हुरहुर असायची, ती हुरहुर तर इथं कधीच संपून गेलेली आहे. कारण फर्स्ट नाईट, त्यावेळेचा तो सेक्स, ते दुधाचा ग्लास घेऊन जाणं, अमुक तमुक, हे आता काहीच राहिलेलं ना. घुंगट राहिला ना, काही ना, काहीच नाही राहिलं. तर मुलं मुली जेव्हा मग हे सगळा सेक्स, रोमांस, फोरप्ले सगळंच आधी वयाच्या 12, 13, 14, 15 वर्षापासून जेव्हा करतात, तेव्हा मग लग्नानंतर फर्स्ट नाईटला उरतं काय? काहीच उरत नाही खरं तर. एक किस्सा सांगते एका अभिनेत्रीच्या बाबतीतला, मी नाव नाही इथे घेणार, मराठी अभिनेत्री. तिचं लग्न एक हार्डली 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आम्ही एका ठिकाणी रात्री 11 वाजता बसलो होतो, माझे काही फ्रेंड्स आणि मी, एका हॉटेलला कॉफी पीत. त्यावेळेला तिचा फोन आला माझ्या एका मित्राला. त्याने स्पीकरवर फोन ठेवला. तर तिने काय विचारावं की, दादा मला काहीतरी कामाची गरज आहे. तर ते माझे जे फ्रेंड होते, ते वैद्य आडनावाचे, ते तिला म्हणाले की आत्ताच तुझं लग्न झालंय ना, आजच, तर तू आज रात्री तुझ्या नवऱ्यासोबत असली पाहिजेस ना. तर तिने काय उत्तर द्यावं? तो माझा शाळेपासूनचाच मित्र आहे आणि आता आमच्यात काही सेक्स किंवा हे असं रोमांस किंवा अगदी असं पहिली नाईट वगैरे असला काहीच राहिलेलं नाहीये. ते सगळं आम्ही कधीच करून बसलोय. मग आता ह्या नाईटला, आजची जी रात्र आहे पहिली, त्या रात्रीत आम्ही काय करणार? हा प्रश्न तिनेच त्या मित्राला माझ्या विचारला आणि आम्ही सगळे अवाक झालो. हे सत्य आहे, यातला एकही शब्द खोटा नाहीये, ही खरीच गोष्ट आहे. म्हणजे मी हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं, जे मी ऐकलं माझ्या कानाने. ते अशी अनेक मुलं मुली आहेत की ज्यांनी ऑलरेडी हा सगळा आनंद घेतलाय, उपभोगलंय, आणि उपभोगून झाल्यानंतर मग त्यांच्याकडे लग्नाच्या नंतर राहतच काय, काहीच उरत नाही. मग ते बऱ्याचदा मास्टरबेशन झालेलं असतं, बऱ्याचदा सेक्स करून, सगळ्या पोजेस करून, सगळे करून झालेलं असतं, आणि मग त्यांचा हार्डली एखादा 1.5 वर्षात, 2 वर्षात इंटरेस्टच संपून जातो नवरा बायकोंमधला. म्हणजे त्यांच्यात ज्या एक नवरा बायकोचं जे प्रेम किंवा ती अशी छान एक घट्ट नातं तयार व्हायचं जे पूर्वी, त्यासाठी जी इतकी वर्ष लागायची, तितकी वर्षात त्यांचा ब्रेकअप होतो, घटस्फोट होतो. आणि ही इतकी मोठी खरं तर समाजासाठीची घातक घटना आहेत या, की जर असं होत राहिलं तर पुढची पिढी होणार कशी आणि काय पुढे घडणार कसं, ह्या समाजाचं काय होणार? करावा का नाही, किंवा ते वाईट आहे का, किंवा अशा कुठल्या तरी गोष्टीत चर्चा त्याच्यावर करण्यापेक्षा मग काय करता येऊ शकतं याच्यावर जर प्रत्येकाने विचार केला. कारण आता काय होतंय, इतकं सगळं पुढे गेलंय की त्याच्यावर आळा घालणंच मुश्किल आहे. मग मुळातच काही साईट्स, मुळातच ह्या डेटिंग ऍप्स, अमुक तमुक, ह्याच जर बंद केल्या किंवा काही केलं तर, आणि तरच ह्याच्यात काहीतरी सुधारणा होऊ शकते. नाहीतर आत्ता जे चित्र थोडंफार जरी दिसतंय की नवरा बायको किंवा कुटुंब, एक मूल, हे जे चित्र थोडंफार जे दिसतंय, तर त्यातलं तर काहीच दिसणार नाही.
आत्ताच मुलं डिटॅच व्हायला लागलेली आहेत की संसारच नको, मी एकटाच बरा किंवा मी एकटीच बरी, मला मुलं नको, मग ती जबाबदारीच नको, ह्यांना कोणाला जबाबदारी घ्यायची नाही, मग सासू सासरे नको, आपण आपले वेगळे राहू. ही जी कुटुंब पद्धती, हे फॉरेन तिकडचं जे कल्चर त्या सगळ्या मुलांनी जे अंगीकारलंय किंवा तसं त्यांचं अनुकरण करायचा जे प्रयत्न करतायत, तर ह्याने आपल्या समाजाचा ऱ्हास होणार आहे, दुसरं काहीच होऊ शकत नाही. कारण पुढची पिढीच निर्माण व्हायला यांना मुलंच नकोय, तर पुढची पिढी निर्माण होणार कशी? सो म्हणून खरं तर लग्नाआधी सेक्स किंवा शारीरिक संबंध ठेवूच नये अशा मताची मी स्वतः आहे. पण आता हे माझ्या मुलीला सुद्धा, आता ती बाहेर जशी असते आमच्यापासून, आपल्याला माहीत नसतं की आपल्या पाठीमागे मुलं नोकरी निमित्ताने, व्यवसायानिमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गावी असतात, बाहेर देशात असतात. तर त्यांच्यावर आपण इथे बसून आळा कसा काय घालणार आहोत? सगळं निव्वळ अशक्यच गोष्टी मला तरी दिसत आहेत. पण तरी त्याच्यातून आपण पॉझिटिव्ह वेने, कायम मी विचार करणारी स्त्री असल्यामुळे पॉझिटिव्ह वेनेच विचार करू की जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. की ठीक आहे, काही बदल आपल्याला सुद्धा स्वीकारता यायलाच हवेत. भले ते थोडेसे आपल्याला वाईट जरी दिसले, त्याच्यातून काही ना काही दुष्परिणाम होणार आहे हे जरी दिसत असलं, तरी आपल्याकडे स्वीकारण्याशिवाय पर्यायच नाहीये असं मला वाटतंय. सो मुला-मुलींनी खरंच थोडीशी काळजी घ्यावी. मी अगदी असं व्हर्जिन किंवा अशा टाईपचं नाही बोलणार अगदी. पण सगळंच तुम्ही आधीच जर संपवून टाकलं, तर नंतर तुम्ही काय आयुष्य एन्जॉय करणार? काहीच राहत नाही. मग नंतर तुमचं भरपूर भरमसाठ दोघांनाही पगार असतात. मग ते पैसे कुठेतरी पार्ट्या, बारमध्ये जाऊन उडवायचे. मुलं नकोत, मग त्यांचं शिक्षणही करायचं नाही. आई-वडिलांनी भरपूर प्रॉपर्टी ठेवलेली असते. तुम्हाला काहीच करायचं नाही. मग तुम्ही प्रेमही करणार नाही, तुम्ही एन्जॉयही करणार नाही. तुम्ही जाऊन फक्त त्या व्यसनांवर पैसा उडवणार जर असाल मुलं-मुली, तर मग पुढे येणारे जे भविष्य आहे ते खूपच भयानक आहे. हे आत्ताच हे सगळं चित्र जे कलियुग आपण म्हणतो ते दिसायला लागलेलं आहे. सो जर पालकांनी थोडंफार याला आळा घालता आला, जर शक्य असेल की मुलं आपल्याजवळ आहेत आणि मग आपण थोडंसं लक्ष जर ठेवलं, तर आणि तरच होऊ शकतं. कारण आजकालचे पालक सुद्धा एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये इतके गुंतलेले आहेत स्वतःच, त्यांची मुलं लग्नाच्या वयाला असलेली असताना सुद्धा. सो ते कितपत लक्ष मुलांकडे देऊ शकतील ही सुद्धा एक शंका आहेच. कारण हे सगळं बदललेलं चित्र हे भयावह आहे, इतकंच मी बोलेन. थोडी काळजी घ्या आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि तुमच्या मनात याबद्दल जर काही असेल, तर जरूर तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही लिहू शकता, विचारू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण एकापाठोपाठ एक व्हिडिओज तुम्हाला सगळे दिसतील, ज्याच्यातून मी अनेक विषय हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे, लैंगिकते संदर्भातला आणि कौटुंबिक काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्या संदर्भातला. सो तुम्हाला जर काउन्सिलिंगची गरज वाटली तर मी आहेच. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच.